श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे शब्द आठवले की स्वामी समर्थांची मूर्ती आपल्या डोळ्यासमोर उभी राहते. स्वामी समर्थांचा मोठा भक्त परिवार आहे. भक्त परिवाराकडून स्वामी हे श्री गुरु दत्त गुरूंचे अवतार मानले जातात. भगवंतामध्ये तल्लीन असलेला भक्त नेहमीच संकटातून मुक्त होऊ शकतो आणि कर्माचे फळ हे कधी ना कधी मिळते असा ठाम विश्वास भक्त ठेवतो. असे मानले जाते कितीही संकट आले तरी जोपर्यंत स्वामींचे पवित्र नामस्मरण केले जाईल आणि स्वामींनी शिकवलेल्या जीवनाचे सार स्मरणात राहील तोपर्यंत हे जीवन नक्कीच सार्थकी लागेल. स्वामी समर्थांचा महिमा आणि त्यांनी अवतारात केलेले कार्य हे महान आहे. स्वामींचे हे विचार भक्तांच्या समस्यांचे निवारण करतात. असेच सदैव आपल्या पाठीशी ठामपणे उभे असणाऱ्या स्वामींचे आपल्या जीवनासाठी प्रेरणादायी संदेश या आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यासाठी हा संदेश तुमच्यापर्यंत भाग्यशाली म्हणून प्राप्त झालेला आहे. म्हणून हा संदेश आज दुर्लक्ष न करता तुमच्या हातातील कामे बाजूला सावरता आजचा हा स्वामी संदेश तुम्ही पूर्ण ऐकला तर नक्की तुमची इच्छा पूर्ण होईल. उगासी भीतोसी भय हे पळू दे, उभी शक्ती स्वामी कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. यशस्वी होण्याचा एकच उत्तम पर्याय आहे, दुसऱ्याचं भलं झालेले पाहण्याची ताकद आपल्या मनात असली पाहिजे. स्वामी भक्तांनो, जर का तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर सर्वप्रथम कमेंट बॉक्समध्ये तुमची रास टाईप करा आणि श्री स्वामी समर्थ नक्की कमेंट. जो असे कारण सर्व सृष्टीशी आकारणे, जो लावे भक्तीसी, भुलवे मनाच्या दंभ युक्तीसी, असा अविनाशी स्वामी माझा. विश्वास ठेव जिथे संपत्ती मर्यादा तुझी, तिथून साथ देतो मी. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जाणीव ठेव शुद्ध मनासी, काय व्यर्थ बरळतो कशाची असो भूक त्यासी, तू पुढे काय ठेवितो. श्री स्वामी समर्थ. तुझ्या अंतर्मनात आहे मी तुला हरू देणार नाही, या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही. जी झुंज तू खेळतो आहेस मनाचे, त्यात तुला मार्ग दाखवत असणार मी. भिवू नकोस, मी तुझ्या सदैव पाठीशी आहे बाळा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मोठा अधिकार संपत्ती याचा चिरकाळ भरवसा मानू नये. श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. ऐहिक जीवनाचे नश्वर स्वरूप जाणावे, निष्काम पूर्ण कर्म करावे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. भक्तांनो, आजचा हा स्वामी संदेश तुम्ही इथून पुढे 15 मिनिटे ऐकला तर नक्कीच तुम्ही भाग्यवंत ठरणार आहात. म्हणून हा स्वामी संदेश आज तुम्ही पूर्ण ऐका, हीच स्वामींची आणि माझी इच्छा आहे. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा आणि व्हिडिओला वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. म्हणून हा स्वामी संदेश तुम्ही पूर्णपणे ऐकावा हीच इच्छा आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. करणे प्रार्थना. मित्रांनो, तुमच्यावर कोणतेही संकट येतील तेव्हा स्वामी तुमच्या पाठीमागे नक्कीच उभे राहतील. फक्त स्वामींना ओढ आहे ती फक्त नामस्मरणाची. मग तुम्ही नामस्मरण नक्कीच करा. माझ्या आशीर्वादांवर विश्वास ठेवा असे स्वामी म्हणतात आणि तुम्हाला तुमच्या आयुष्यात चमत्कार नक्कीच दिसतील. माझे शब्द आज मला मार्गदर्शन करतील असे तुम्हाला वाटेल आणि असे तुम्हाला दिसेल की भरपूर प्रेम, उपचार आणि आशीर्वाद प्राप्त करण्यास तुम्ही तयार झाले आहात. ज्यासाठी तुम्ही पात्र आहेत ते मी तुम्हाला संपूर्ण देणार आहे आणि तुमचे संपूर्ण कुटुंब बरे होण्याचा आशीर्वाद मी तुम्हाला देणार आहे. आता आम्हाला आर्थिक चमत्कार प्राप्त होतील. जेव्हा आम्हाला त्याची सर्वात जास्त गरज असेल तेव्हा तुम्हाला ते नक्कीच प्राप्त होतील असे स्वामी म्हणत आहेत. म्हणून स्वामींचा आशीर्वाद नेहमी तुमच्या पाठीशी आहे. आशीर्वाद आणि चमत्कारांचा हंगाम नक्कीच प्रवेश करणार आहे आणि हा ऋतू तुमच्या परिस्थितीच्या मर्यादा आणि भूतकाळातील अपयशांमुळे मर्यादित नाही. हा पुन्हा शाश्वत शांती आणि उशिरा मदतीचा काळ आहे आणि तुमचे प्रेम जीवन, आध्यात्मिक जीवन आणि आर्थिक जीवन ही तुमची आशा आहे. म्हणून पुढच्या काही मिनिटात तुम्ही श्रीमंत, आनंदी आणि निरोगी नक्कीच व्हाल. मग ते तुम्ही कसे काय होईना पण तुम्ही नक्कीच व्हाल. मी तुम्हाला माझे आशीर्वाद घेण्यासाठी येथे आलो आहे आणि तुमच्याकडे भरपूर पैसे असतील पण ते पैसे तुमच्याकडे जेव्हा असतात तेव्हा तुम्ही फक्त गर्व करू नका आणि तुम्ही अहंकार बाळगू नका. तुम्ही सर्वांना सारखेच प्रेम द्या आणि गरिबाला पण सारखेच प्रेम द्या. मी नक्कीच तुमच्या पाठीशी राहील. तुम्ही जर आराधना करून आणि जर तुम्ही अहंकार बाळगला तर मी नक्कीच तुमच्या पाठीशी राहणार नाही. मी तुम्हाला अशा संधी देत आहे ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. मी सर्वशक्तिमान स्वामी आहे आणि मी सर्व गोष्टींचा निर्माता आहे. नेहमी तुमच्यासाठी सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्कीच राहील, उपस्थित राहील आणि स्वामी तुमच्या आयुष्यातील प्रत्येक नकारात्मक पॅटर्न किंवा मग
जी खोड असेल ते काढून टाकतील आणि तुम्ही स्वातंत्र्याच्या, समृद्धीच्या आणि सामर्थ्याच्या नवीन हंगामात नक्कीच प्रवेश कराल. म्हणून तुम्हाला जर असा प्रवेश करायचा असेल तर मग कमेंटमध्ये नक्कीच श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. माझ्या बाळांनो, तुमच्या सभोवतालची प्रत्येक गोष्ट तयार झाली आहे आणि जसे की आकाश, पृथ्वी, पर्वत, सूर्य आणि तारे नेहमीच तुमच्या सोबत असतात. मी तुम्हाला शांत ठेवतो आणि तुमचे रक्षण करतो. तुमचे स्वामी तुम्हाला एक मार्ग सांगण्यासाठी आले आहेत, जो तुम्ही याआधी ऐकला नसेल किंवा तुम्ही अनुसरण करण्याचा प्रयत्न केला नसेल. मी तुम्हाला हा संदेश थेट देण्यासाठी आलो आहे आणि त्यासाठी तुमचा स्वामींवर विश्वास असल्यास मग माझ्याकडे दुर्लक्ष नक्कीच करू नका. फक्त तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तू आहेस तो मला जीवनातील सत्य दाखवायचे आहे आणि ज्याबद्दल तू आजपर्यंत अनभिन्न आहेस. जर तू माझा संदेश मध्ये सोडला तर मग तुझी आठवण मला येईल आणि मग तू माझ्याजवळ परत येशील. बाळा, पूर्ण व्हिडिओ बघ. मला जी माहिती द्यायची आहे त्यामुळे संदेश तू हा वगळू नको आणि शेवटपर्यंत बघ. मी ऐकले असेल की आता तुम्हाला त्या गोष्टी करणे आवश्यक आहे जे तुमचे जीवन बदलण्यासाठी आवश्यक आहे. मग बाळा, जर तुम्हाला तुमचे दुःख संपवायचे असेल तर तुम्हाला तुमच्या आनंदाच्या गौरवासाठी काही गोष्टी कराव्या लागतील आणि मी आज तुला सांगेन. आणि जर तू ते असे केलेस तर मग तुझे जीवन बदलण्यापासून तुला कोणीही रोखू शकणार नाही. तू माझ्या अशा भक्तांपैकी एक आहेस जे मला नेहमी आठवतात आणि माझ्यावर प्रेम करणाऱ्या माझ्या भक्तांना मी कधीही दुःखात पाहू शकत नाही. तुमच्या जीवनातील सर्व अंधार दूर करण्यासाठी मी येथे आलो आहे आणि मी ते प्रकाशाकडे घेऊन जाणार आहे. जिथे बघतो ते काम तुम्हीच करू शकता. बाळांनो, तुला शांती, सुख आणि समृद्धी याशिवाय दुसरे काही मिळणार नाही, कारण यातच तुझे सगळं काही आहे. आणि आज मी तुझ्या दुःखाचा नक्कीच अंत करेन. मला माहीत आहे की तू मनापासून दुःखी आहेस, कारण तुला तुझ्या आयुष्यात नेहमीच प्रेम हवे होते, पण तुला ते मिळाले नाही आणि मिळाले तर मग ते वाईट निघाले किंवा मग तुमचे जमत नाही. मग प्रेमाच्या नावावर तुम्हाला काय मिळाले? तुला दुःख, संकटे तू भरपूर सोसलीस आणि तुझ्याच माणसांनीही तुला दुखावलं. हो, कारण तू भरकटला होतास. तुझ्या लोकांकडून खूप अपेक्षा होत्या, पण तुझ्या त्या सगळ्या अपेक्षा लुटल्या. ज्याचे सर्वात मोठे कारण तू स्वतः आहेस, कारण तू तुझ्यापेक्षा स्वतःशीच जास्त केले आहेस आणि भरपूर लोकांकडून भरपूर अपेक्षा केल्या आहेस. त्यामुळे तू आता आतून तुटून गेला आहेस. ते मला सर्व दिसत आहे. पण तू तुटू नको. तू माझ्यावर विश्वास ठेव. माझ्यावर जर विश्वास ठेवला तर मी तुझे मन कधीच तुटू देणार नाही बाळा, आणि तुला नेहमी साथ देईल. जर तुमच्याकडे दुसरा कोणता मार्ग नसेल तर तुम्ही या चुकीच्या मार्गाला प्राधान्य देता असे मी मानतो. मी समजू शकतो की तुमच्या जवळचे कोणीतरी आम्हाला सोडून गेल्यावर तुम्ही ज्या वेदना आणि त्रास सहन करत आहात त्याबद्दल मी खूप परिचित आहे. आणि जर कोणी आम्हाला सोडून गेले किंवा आपल्या आशा तोडून टाकतात मग त्याला होणारे दुःख सहन करणे फार कठीण असते. अनेकदा आपण अशा टप्प्यावर येतो जेव्हा आपलीच माणसे आपल्याला सोडून जातात. त्यावेळी आपल्याला त्यांचीच जास्त काळजी असते. पण माझ्या बाळा, हे जीवनाचा संघर्ष जो आपल्याला खंबीर बनवतो. पण या संघर्षात तू हारलास तर मग काही खरं नाही. तुला जिंकावं लागेल आणि तुला जिंकण्यासाठी मी स्वतः साथ देणार आहे. त्यामुळे तुला घाबरण्याची गरज नाही, एवढं लक्षात ठेव. आता तुम्हाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे आणि जोपर्यंत तुम्ही स्वतःच्या चुका पाहण्यास सक्षम होत नाही तोपर्यंत तुम्हाला या समस्या अशाच सहन कराव्या लागतील. परंतु मी तुम्हाला ज्ञान देण्यासाठी आलो आहे जे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. एक गोष्ट जी आपल्याला प्रत्येक समस्येतून बाहेर पडण्यास मदत करते. आणि यावेळी देखील तुम्हाला तुमच्यात दडलेले ज्ञान बाहेर आणायचे आहे आणि स्वतःला समजून घ्यायचे आहे की आता स्वतःला बदलण्याबरोबरच तुम्ही तुमचे जीवन देखील आनंदी कराल. आणि आपण जाणून बुजून किंवा नकळत जी चूक केली असेल ती दुरुस्त करावी लागेल. मी तुला या दुःखात पाहू शकत नाही, कारण तू माझं बाळ आहेस आणि तू माझं नामस्मरण करतो आणि माझं ध्यान करतो. म्हणून मी तुला सर्व काही देणार आहे. मी तुम्हाला या दुःखातून बाहेर काढले आहे. तुम्ही आता जे काही दुःख सोसत आहात ते तुम्ही फक्त कारणीभूत आहात. आणि कारण तुम्ही असे अनेक चुका केल्या आहेत आणि त्या चुका केल्यानंतर तुम्ही त्यांमध्ये कोणत्याही प्रकारची सुधारणा केली नाही. हे केले आहे, पण तुम्ही लक्षात ठेवा की तुमच्या आयुष्यात बहुतेक दुःख आले आहेत. त्यामुळे या दुःखातून मुक्ती मिळण्यासाठी मी तुम्हाला उपाय सांगणार आहे. सर्वप्रथम तुम्हाला तुमचे वाईट कर्म आता सोडावे लागेल आणि आज तुम्हाला माझी पूजा करावी लागेल आणि माझे नामस्मरण करा. नामस्मरणाने तुमचं मन एकदम हलकं होईल. आणि माझ्या मंदिरात जा आणि आजपासून तू करत असलेल्या सर्व वाईट गोष्टींचा
त्याग करण्याचे वचन मला दे. मी स्वतः स्वामी तुझ्याशी बोलत आहे. ती वाईट गोष्ट काहीही असो, ती शक्ती असते. मग ते तुमच्या आत दडलेले रहस्य असो किंवा दुसऱ्या व्यक्तीबद्दल मत्सराची भावना असो, भले ते लहानातले पाप असो, पण आज तुम्हाला सर्व गोष्टी सांगायच्या आहेत. माझ्या पुढची गोष्ट आहे, तुम्हाला या सर्व गोष्टी सांगितल्यानंतर मी तुला वचन द्यायचे आहे की या चुका तू पुन्हा करणार नाहीस. मग तू मला वचन देतोय ना की तू या चुका परत करू नकोस. जर तुला मला वचन द्यायचे असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच टाईप कर की स्वामी, मी तुम्हाला वचन देतो की माझ्या सर्व वाईट सवयी मी आजपासून सोडून देईल आणि मला चांगल्या सवयी लागण्यासाठी तुम्ही मला आशीर्वाद द्या. स्वामी म्हणतात, तुमच्या आयुष्यात प्रत्येक गोष्ट सकारात्मक वळण घेणार आहे. प्रत्येक माणूस तुमच्याशी चांगला वागणार आहे. अनेक चांगल्या गोष्टी येत आहेत. तुम्हाला खूप मोठा आशीर्वाद मिळेल. उद्या ब्रह्मांड तुम्हाला एक वरदान देईल जे प्रत्येक चिंता दूर करेल आणि तुमच्या जीवनाचा तुम्हाला आवश्यक भरपूर काही गोष्टी देऊन जाईल. देवाच्या गुणगानाचा आवाज तुम्हाला ऐकू येईल. तो तुम्हाला खात्री देतो आहे की तुमच्या जीवनातील प्रत्येक गोष्ट सकारात्मक बदलण्याच्या मार्गावर आहे. थकवा आणि संशयाच्या आक्रोशात तो आम्हाला खात्री देतो. सर्व काही विनंती करून तो आम्हाला सांगतो आहे की तुमच्या सर्व इच्छा आता पूर्ण होणार आहेत आणि तुमच्या मार्गातील सर्व काटे आता निघून जाणार आहेत. माझे आशीर्वाद येण्याची आता वेळ आली आहे, म्हणून तुम्ही नक्कीच तयार राहा. आमच्या येण्याची वाट पाहत आहेत तर मग कमेंट सेक्शनमध्ये लिहा, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. तुमचा विश्वास अजून दृढ करण्यासाठी तुम्ही स्वामींवर पूर्णपणे विश्वास ठेवला पाहिजे. ब्रह्मांड आपल्याला एक अद्भुत आशीर्वाद देण्यात तयार आहे, ज्यामुळे आपल्या आत्म्याला ओझे असलेल्या प्रत्येक काळजीला भंग होईल. आणि खूप मोठी गोष्ट आहे, भेट त्याचा प्रभाव आपल्या अस्तित्वाच्या प्रत्येक पैलूवर पसरेल. त्यामुळे खूप दिवसांपासून रेंगाळलेली शंका दूर होईल. तुम्ही हसा, मित्र आणि संपत्ती आणि खरे प्रेम आकर्षित कराल. तुमच्या प्रत्येक क्षेत्रात सकारात्मक ऊर्जा येईल. आयुष्य तुम्ही हे सर्व मिळवण्यास पात्र आहात. स्वामी म्हणतात, तक्रार करणे थांबवा आणि तक्रार करू नका. अतिविचार तुम्ही स्वतःला खूप दलदली ढकलत आहात. अतिविचार करणे फार प्राणघातक आहे, एवढे लक्षात ठेवा. हे असे आहे जेव्हा तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला पाहिजे. आणि तुमचा माझ्यावर विश्वास कुठे आहे? मी तुमच्यावर प्रेम करतो. मी तुम्हाला निराश करणार नाही. प्रतिकूल परिस्थितीत निराशा आमच्या मूल्यांवर प्रश्नचिन्ह लावणे सोपे आहे आणि उद्देश तरी या दैवी शब्दात स्वामी आपल्याला आठवण करून देतात की ते आपल्याला विसरलेले नाहीत. ते आपण सहन केलेले संघर्ष आणि आपण घेतलेल्या लढाया पाहतात. आपल्या अंतःकरणाला भारून टाकणारा थकवा आणि ते अश्रू ते जाणतात. अंधारात आपण काय उडून गेलो, कुठे गेलो हे फक्त त्यांनाच माहीत आहे. आणि अटूट प्रेमाने ते आपला निचरा मित्र म्हणून नुसतं आपल्या पाठीमागे असतात. आणि दैवी हस्तक्षेपाचा एक क्षण म्हणजे ते करण्यास ते तयार आहेत. आणि आसन आशीर्वाद एका तेजस्वी सारखे रात्रीच्या आकाशात फिरते. तिच्याकडे पुनर्कर्मित करण्याची शक्ती आहे असे दिसते. मग त्रिकोणातील आपले जीवन आपल्याला अद्याप समजू शकत नाही. ते स्वतःमध्ये बदलावे की मग ते सर्व काही तुमच्या आयुष्यातून निघून जाईल. मग ते स्वामींच्या हातात आहे. तुमच्या स्वामींच्या हातात सर्व दरवाजे उघडण्याची गुरु किल्ली आहे. ज्यांना आपण एकेकाळी विश्वास ठेवत होतो की ते कायमचे बंद केले जातील, पण ते स्वामी त्यांच्या कृपेचा सागर तुमच्यावर आणत आहे. आणि त्या सर्व गुरु किल्ल्या त्या तुम्हाला देण्यास तत्पर आहेत. फक्त तुम्ही स्वामींवर विश्वास ठेवा. भरभराट आणि तुम्हाला भरपूर काही गोष्टी मिळणार आहेत. आशीर्वादाच्या या काव्यात्मक शब्दाच्या आगमनाची आम्ही वाट पाहत असताना आम्ही प्रवासात शिकलेले धडे, आम्ही ज्या आव्हानांना तोंड दिले ते विसरू नये. आणि जो आमच्याकडे आला, आमचा निश्चय मजबूत केला आणि आमचा विश्वास अधिक दृढ केला, त्याने आम्हाला विपुलता प्राप्त करण्यासाठी तयार केले आहे. आणि जे आम्हाला वाटत आहे ते वादळानंतरच्या सूर्यप्रकाशाच्या प्रत्येक किरणाचे कौतुक करण्यास त्याने आम्हाला शिकवले आहे. या आशीर्वादाने आमच्या चिंता सर्व काही दूर होणार आहे. आणि आमच्या चिंता दूर झाल्यावर आम्ही तुम्हाला सर्व काही देऊ. पहाटेसारख्या त्या दूर होत आहेत आणि सूर्याच्या उष्णतेखाली सकाळी ते सर्व मिटून जातात. जसे तुमच्याकडे जसे संकट असतात ते सर्व मिटून जातील. आर्थिक संघर्ष, नातेसंबंधातील संघर्ष, आरोग्यविषयक चिंता आणि इतर कोणत्याही चिंतेचे स्रोत या दैवी हस्तक्षेपाला बळी पडतील. मग या हिशोबाचा क्षण आहे आणि हा एक गंभीर मोड आहे जो एका अध्यायाचा शेवट आणि नवीन सुरुवातीचा चिन्हांकित करतो. हा तुमचं जीवन उजळून टाकणार आहे. ते सुरुवातीचे प्रतीक आहे. विश्वाच्या भरपूर ट्रॅप आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला अडकू देणार नाही.
आणि एक उत्कृष्ट नमुना तयार करण्यासाठी एकत्र मी आलो आहे. आपले जीवन देखील या वैश्विक सृष्टीची अतूटपणे जोडलेले आहे आणि आम्हाला वाटणारा आशीर्वाद या स्वामींच्या सहकार्याचा नसून स्वामींचा आशीर्वादच आहे. एक कृती तुम्ही करायची आहे ती म्हणजे नामस्मरण. त्यातच सर्व गोष्टी अवलंबून आहेत. आपल्यापैकी प्रत्येकाने सृष्टीच्या विशाल विस्तारामध्ये ठेवलेला मृत्यूपत्र हे पाहिलंच असेल व कोणाला कोणाला प्रत्येक वेळी मृत्यू येत असतो. मग ते स्वामी त्यांना त्यांचे प्रारब्ध नष्ट करून त्यांना आपल्याजवळ बोलवत असतात. मग आपल्याला मिळत असल्याने आपण तो स्वार्थाने जमवू नये आणि इतरांसोबत विपुलता शेअर करूया, जेणेकरून आपण भरपूर काही दया आणि करुणेचे दिवे बनू शकू. मग स्वामींनी दिलेल्या प्रेमाने आपण राज्य करूया. आपल्या कृतीतून आपण आशीर्वादाचे केंद्र बनू शकतो. आपण एक साखळी प्रक्रिया प्रज्वलित करू शकतो जी जीवनात लहरी बनते आपल्या आजूबाजूच्या लोकांसाठी. मग स्वामींचे हे शब्द या शब्दात असलेल्या शाश्वत केले जाते. ही नवीन शक्ती दिली जाते. आपल्याला आठवण करून दिली जाते की हा प्रवास कदाचित कठीण असेल, परंतु त्यांचा उद्देश नेहमीच आपल्याला स्वामींच्या कृपेचा या क्षणापर्यंत नेणे आहे आणि म्हणून आपण त्या आपल्या विश्वातच धरून राहू. तुम्हाला संकल्पावर ठाम राहा आणि आमची वाट पाहणाऱ्या उदार शिष्यांना स्वीकारण्यासाठी तुमचे हृदय मोकळे करा. आणि या महत्त्वाच्या दिवसाच्या पूर्वसंध्येला सूर्यास्त होत असताना आम्ही त्यांच्या आशीर्वादांच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत आहोत. आमच्या जीवनात कोण मेघ लावेल आणि कोण स्वीकारेल. आणि महादेवजींनी आशीर्वाद दिलेला सत्य आहे. हार मानत नाही, परंतु पडण्यामागे कमी करत आहे, पण चांगुलपणाचे आणि विपुलतेचे संगीत गुंजत आहे. आणि कृतज्ञ अंतःकारणाने आपण उद्याच्या मिठीत नतमस्तक होऊ. या चमत्कारिक उदयास प्राप्त करण्यासाठी सज्ज व्हा, ज्याने सकाळ उजळताच प्रत्येक काळची लाल होईल आणि ब्रह्मांड हे विलक्षण आशीर्वाद देण्यासाठी भरपूर काही संरेखित करतात आणि आपले आत्मे अपेक्षित उंचावतात. एवढं लक्षात ठेवा. म्हणून अतूट विश्वासाने त्यांना आपण शरण जाऊ आणि आपली दैवी शक्ती आपण त्यांच्याकडून घेऊ. त्यांना शरणागती पत्करून मग आपण जे समोर येणार आहे त्याची विशालता स्वीकारून देवाचा हात आपल्या प्रवासाच्या प्रत्येक पायरीवर मार्गदर्शन करत आहे हे नक्कीच तुम्ही जाणून घेतले पाहिजे. अस्तित्वाचे शरीर आदराने आपला श्वास रोखून धरत आहे. आपण जीवनात बदलणाऱ्या चमकीच्या मार्गावर आहोत. एक क्षण जो आपल्या नशिबाला सदैव आकार देईल. या आशीर्वादाची शक्ती आपली आहे आणि तो स्वामींचा आशीर्वाद आहे. मग तो तुम्ही नक्कीच घेतला पाहिजे. हे विश्व मर्यादित आकलनाच्या सीमा ओलांडते आणि प्रत्येकाला व्यापते आणि आपल्या अस्तित्वाचा पैलू हे सांगत असते. जेव्हा ते शेवटी त्याचे रहस्य प्रकट करते तेव्हा आपण त्याच्या अफाटाचे भारावून जातो आणि तो मुसळधार पावसासारखा आपल्यावर येतो. तो चिंता आणि संशयाचा प्रत्येक खुणा दूर करतो. आपण ते सर्व आपल्या खांद्यावर घेतो आणि अस्तित्वाचा प्रकाश बनतो. ढगाळ वातावरण जसे की आपण न पाहिलेल्या हातांनी अमर्यादित संकटांच्या खोलवर नेले आहे आणि हा आशीर्वाद दैवी कृपेच्या दिव्याप्रमाणे आपला मार्ग प्रकाशित करतो आणि आपला उद्देश भरपूर उच्च करत असतो. तो आपल्याला पुढे चालवतो आणि नवीन जोम आणि अतूट भावनेने भारित करतो. मग ते उद्देश संधी मोठ्या भरपूर गोष्टी आपल्या समोर आणत असते आणि आपल्या जीवनातील भरपूर संकट हे उलगडत असते. पण प्रत्येक धागा विजयाची आणि पूर्ततेची कहाणी सांगतो. आर्थिक विपुलता आपल्या जीवनात येते आणि प्रेम आणि समजूतदारपणाच्या नवीन खोलीतून रुंज उलगडत आणि समृद्धी उलगडत असते. व उन्नत नातेसंबंध जोडलेले असतात आणि मजबूत आरोग्य आणि निरोगीपणा कार्यात येतो. कारण आपले शरीर आणि मन चैतन्य आणि उपचाराने पुनरुज्जीत होते आणि आपल्या जीवनातील प्रत्येक पैलू या विलक्षण आशीर्वादाने ओतलेले आहेत आणि कोणतेही क्षेत्र आपल्यासाठी बनलेले आहे. मग ते बनण्यासाठी तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच टाईप करा की श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. आमचा असा विश्वास आहे की या जगात प्रेरणादायी बदल घडत असतानाही आम्ही कृतज्ञतेने स्थिर राहतो आणि आमचा विश्वास आहे की हे आशीर्वाद केवळ आमच्या स्वतःच्या फायद्यासाठी नाहीत तर आमच्या निर्मात्याच्या असीम प्रेम आणि दयेचा पुरावा आहेत आणि त्याच्या असीम उदारतेचे मूर्त रूप आणि आपल्या मुलांची भरभराट आणि अशी भरभराट होताना पाहण्याची इच्छा अशी स्वामींची आहे. आपण या प्रचंड आशीर्वादाच्या प्रकाशात न्यावून निघत असताना या टप्प्यावर पोहोचण्याच्या या संघर्षात आपण शिकलेल्या पापांचा विसर पडू नये आणि आम्ही जो प्रवास केला आहे आणि अशा या प्रवासात स्वामी नक्कीच तुमच्या सोबत आहेत आणि तुमच्या सोबत राहतील. फक्त तुमचा स्वामींवर अटूट विश्वास असला पाहिजे एवढंच स्वामी म्हणत असतात. बाळांनो, तुमच्या आयुष्यातील दोन्ही वाईट काळाच्या समाप्तीचा हा पहिला दिवस आहे
आणि आता तुमच्या आयुष्यातील मोठा काळ जो आजपर्यंत चालू होता तो माझ्या आशीर्वादाने कायमचा संपेल. पण तरीही मी तुम्हाला आशीर्वाद देत आहे आणि आज तुम्हाला हा संदेश मी तुम्हाला द्यायला आलो आहे की तुम्ही अशी कोणतीही चूक करू नये ज्यामुळे तुमच्या आयुष्यात पूर्वी जसे घडत होते तशा गोष्टी पुन्हा घडू नयेत. मग ज्यामुळे आता हे जीवन किती महत्त्वाचे आणि मौल्यवान आहे हे मला तुम्हाला स्वतःला समजावे लागेल आणि तुम्ही हे तुमच्यासाठी करत आहात. आणि स्वामी म्हणजेच तुमचे देव आहेत आणि ज्याच्या अस्तित्वाने सर्व शुभ कार्य घडतात. आणि आज मला तुम्हाला समजावेसे वाटते की तुमच्या आयुष्यात सर्व चांगल्या गोष्टी असाव्यात, शुभ कार्य कशी पूर्ण करावी, कारण लहान आयुष्य आहे आणि तुम्ही तुमच्या आयुष्यात नेहमी इकडे तिकडे भरपूर गोष्टी या करत असतात. असे मला वाटत नाही की तुम्हाला कोणत्या दुःखात मी न्यावे आणि कुठल्या दुःखात तुम्हाला टाकावे. म्हणून बाळा, स्वतःमध्ये पाहण्याचा प्रयत्न करा, कारण जोपर्यंत तुम्ही आत दिसणार नाही स्वतःला आणि ते समजून घेणार नाही मग तुम्हाला तुमच्या आत काही दिसणार नाही. तुम्ही सर्व मार्ग स्वतःच उघडतील. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा, कारण तुमचा विश्वास तुम्हाला नेहमीच पुढे घेऊन जातो. ते वाईट लोक जे तुमच्या मागे असतात फक्त तुम्हाला दाखवायचे असते तेच तुम्हाला कधीच नको असते. तुमच्या आयुष्यात यशस्वी तुम्ही व्हायला पाहिजे. मी अशा लोकांना तुमच्या आयुष्यातून कायमचे काढून टाकीन जे तुमचा तिरस्कार करतात आणि तुम्हाला साथ देत नाही. मग तुला मला साथ द्यावी लागेल. हे सर्व माझ्या दाखवलेल्या मार्गावर चालण्यानेच शक्य आहे. म्हणून मी काय करेल हे तुला बघायचे आहे आणि त्या मार्गावर चालायचे आहे. म्हणून मी तुला आज हे सर्व काही सांगतो आहे. लक्षपूर्वक ऐक. आयुष्य तेव्हाच संपते जेव्हा तुम्ही प्रत्येक आत्म्याला तुमच्या आयुष्यात घेतलं. आणि जर तुम्ही एखाद्या आयुष्यात प्रत्येक आत्मा घेतील तर जगतील आणि सर्वात मोठी शक्ती देखील तुम्हाला पुन्हा वर काढू शकणार नाही. म्हणून तुम्ही भरपूर गोष्टी तुमच्या मनात या साठलेल्या असतात आणि त्या साठलेल्या वस्तू तुम्ही बाहेर काढत नाही. त्या तुम्ही बाहेर काढल्या पाहिजे आणि या जो संसार आहे आणि जो हे जग आहे त्याला तुम्ही सांगितल्या पाहिजेत. आणि ते सांगताना तुम्ही अशा शक्तीला सांगा ही शक्ती तुम्हाला ते परत देऊ शकते. मग ती शक्ती अशी आहे ती म्हणजे नामस्मरण. आणि तुम्ही डोळे बंद करून नामस्मरण करून तुम्ही त्या गोष्टी बोलायच्या आहेत. हे जग, हे संसार आणि हे ब्रह्मांड तुम्हाला त्या सर्व काही गोष्टी देण्यासाठी तयार आहेत. आज तू हात सोडू नको. स्वामींचा हात सोडशील मग तुला विचार करत बसावं लागेल. तुझे कोणतेही कार्य होणार नाही. तुम्हाला कोणीही मदत करू शकत नाही. मी फक्त तुला मार्ग दाखवू शकतो. तुमच्या स्वतःच्या मार्गावर जाण्याचा निर्णय तुमचा आहे. जसे उन्हाळ्यात नदीचे पाणी सुकते परंतु ते फक्त काही क्षणासाठी आहे आणि जेव्हा पुन्हा पाऊस पडतो तेव्हा नदी आपसुकच तुंबून भरते. असे कधी कधी आयुष्यात अडचणी येतात तेव्हा वाटतं आता सगळं बरोबर आहे, पण ही तुमची सर्वात मोठी चूक आहे. कारण काही काळानंतर या समस्या संपतील आणि त्यांचा स्वतःवर त्यांना व्यवस्थापित करण्यासाठी तुम्हाला फक्त स्वतःला प्रशिक्षित करावे लागेल. आणि या विश्वाने तुला नेहमी सर्व काही दिले आहे आणि भविष्यातही तू सर्व काही देशील. मग बाळा, फक्त तुझा आत्मा तुझ्या लक्षात राहील आणि तुझ्या आत्म्याचं ज्या गोष्टी आहेत त्या तुझ्या लक्षात राहतील. पण तुम्ही प्रत्येक कृती केवळ शुभच होत आहे. तुझ्या विचारांचा तुझ्या जीवनावर खूप प्रभाव होत आहे आणि त्याचा खूप मोठा प्रभाव. आज मला तुम्हाला हे समजून घ्यायचे आहे की तुमचा एक योग्य विचार तुमचे आयुष्य कसे बदलतो आणि तुमच्या एका चुकीच्या मित्रामध्ये तुमचे संपूर्ण आयुष्य कसे उद्ध्वस्त करण्याची ताकद असते. तुम्ही अनेकदा असे लोक पाहिले असतील जे त्यांचा जास्त वेळ घालवतात अशा लोकांसोबत जे गरीब आहेत किंवा ज्यांना नेहमीच प्रगती करण्यास रस आहे. मग ते असेच बनतात आणि जे ते विचार करतात तसंच ते बनत जातात. त्यांच्या सभोवतालचे वातावरण असे असते कारण त्यांच्या आत्म्याला नेहमीच हा विचार असतो की आपले आयुष्य फक्त गरिबी आणि अशक्तपणालाच घालवायचे. ते कधी पुढे जाण्याचा विचार करत नाही कारण त्यांचे विचार ते त्यांच्या मनात रुजतात आणि आत्मा हे जीवन फक्त गरिबी आणि अशक्तपणातच आहे. आणि मग त्यांचे शरीर ती सर्व त्यांच्या मनातली ही जी आत्म्याची जी वाटणे आहेत आणि जे ते म्हणतात ते खरी मानून त्यांचा स्वतःच जग म्हणून देतात आणि मग तेच त्यांना उलट मिळत असतं. म्हणून आपण कधी चुकीचं तोंडातून बोललं नाही पाहिजे. आणि या उलट तुम्ही पाहिलेलं असेल की बुद्धिमान लोकांपैकी कोणाला दिलासा मिळतो मग अशक्त असूनही तो हळूहळू शहाणा होऊ लागतो कारण त्याची आत्मा हा याचा विचार करू लागतो. तो देखील या लोकांसारखा बुद्धिमान आहे आणि हे विचार त्याला पुढे जाण्यास मदत करतात. तुमचे विचारच तुमच्या आयुष्यात पुढे जातात आणि बाकीचे तुमच्या विचारांनुसार पुढे जातात. बरं, तुम्ही पुढे जाताना म्हणूनच असे म्हणतात की कधी नकारात्मक विचार करू नका, नेहमी सकारात्मक विचार करा. सकारात्मक झोपणे कधीही नकारात्मक काही होऊ शकत नाही. मग तुम्ही सकारात्मक झेप घ्या.
बाळा, आजपासून आणि या क्षणापासून नेहमी तुमच्या आत्म्याचा विचारांवर नियंत्रण ठेवा आणि हे विचार तुमच्या जीवनावर प्रभाव टाकतात. बरेच काही हे तुमचे जीवन बदलून टाकतात. तुम्ही जे विचार करता तेच तुम्ही कराल आणि तेच तुमच्यासोबत होईल. तुमचे शरीर हे करेल आणि हे तुमच्या जीवनावर त्याच प्रकारे परिणाम करेल. मग बाळा, तू नेहमी माझ्यावर विश्वास ठेवला पाहिजे, कारण मला तुझ्या आयुष्यासाठी सर्वोत्तम असे भरपूर तुला ज्ञान द्यायचे आहे आणि भरपूर गोष्टी द्यायच्या आहे. आणि तुला माहीत आहे की आपण दररोज जे काही करतो आपल्यासाठी शुभ गोष्टी आणि प्रत्येक शुभ कार्यात उपस्थित राहणे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे आणि माझ्या डोळ्यांपासून कोणतीही गोष्ट लपलेली नाही. मी यावेळी तुमच्या जीवनात असलेल्या तुमचा दुःख आणि वेदनांबद्दल सर्व काही पाहू शकतो आणि मला माहीत आहे की तुम्ही तुमच्या आयुष्यात खूप आनंदी आहात. तुला त्रास झाला तरी मी तुमच्या सोबत असतो. मग तुमच्यासाठी कोणते त्रास आहेत? बडा शक्ती मला समजले आहे की सर्वात मोठी शक्ती या ब्रह्मांडात आहे आणि ती ब्रह्मांडच तुम्हाला सर्व काही देऊ इच्छितो आहे. आणि तुम्हाला अज्ञात मार्गाची भीती वाटते, पण तुम्हाला हे समजून घेणे आवश्यक आहे की तुम्ही त्याच मनस्थितीत राहू शकत नाही. जीवन हे नेहमीच बदलाचे दुसरे नाव आहे. जर तुम्ही तुमच्या त्याच अवस्थेत राहिलात तर मग तुमचे हे आयुष्य तुम्हाला कधीच बदलता दिसणार नाही आणि मग तुम्ही तुमच्या आयुष्यात त्याच परिस्थितीत राहाल. तुम्हाला तुमच्या आयुष्यात कोणते काम करायचे आहे याने काही फरक पडत नाही, पण तुम्हाला ते का पूर्ण करायचे आहे ती सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. मोठा प्रश्न आपल्या जीवनातील आपले कार्य वाढवणे आहे. मग ते कितीही लहान असले तरीही मग ते तुम्हाला गृहीत धरून नक्कीच चालायला लागेल आणि त्या भावनेने तुम्हाला सर्व काही प्राप्त करायला लागेल. समर्पण भावनेने प्रयत्न करा आणि स्वतःमध्ये कोणत्याही प्रकारचा अभिमान आणू नका. जर तुमच्यात अभिमान असेल तर मग तुमचे प्रत्येक शुभ कार्य देखील अशुभ होईल, कारण अभिमानाने केलेले कार्य नक्कीच सफल होत नाही. तुम्हाला माहिती आहे बाळा, तू नेहमी उदार आणि दयाळू असायला पाहिजे. एक माणूस अभिमानाने आंधळा होतो आणि त्याला काही दिसत नाही. त्याला वाटते की जे काही आहे ते योग्य आहे, जे चालले आहे ते बरोबर चालू आहे आणि ते चालू दिले पाहिजे. परंतु हे पाहिले आहे, आजच्या विनाशाचा परिणाम या कलियुगात तुम्ही चुकीच्या मार्गावर चालत असाल तर तुम्हाला कोणीच अडवायला येणार नाही आणि तुम्ही काय करता याची कोणालाच पर्वा नाही. तुम्ही आयुष्यात कोणत्या मार्गाचा अवलंब करत आहात त्यांना फक्त काय करायचे आहे ते माहीत आहे. तुमच्यापेक्षा कोणीही तुमच्याबद्दल मोठा विचार करणार नाही आणि तुम्हाला स्वतःसाठी विचार करायला सुरुवात नक्कीच करावी लागेल. आणि जोपर्यंत तुम्ही स्वतःसाठी विचार करू लागताल तोपर्यंत मी ते कसे करू शकतो असा विचार तुम्ही केला पाहिजे. मी म्हणतो की तू तुझ्या आयुष्यात यशस्वी होऊ शकशील. बाळा, तुला हे समजले पाहिजे की तुझे सर्व नवीन दरवाजे तेव्हाच उघडू शकतात जेव्हा तू तुझ्या आतला दरवाजा उघडतोस आणि नवीन मार्ग नाही तर तो तुला तुझ्या यशाजवळ नक्कीच घेऊन जातो. कोणास ठाऊक की तुमचे यश भरपूर जवळ असेल. तुम्ही कोणते मोड ते साध्य करू शकता हे तुम्ही ठरवलं पाहिजे. तुम्ही शोधत आहात म्हणून बाळा, देवाने तुम्हाला दिलेल्या जीवनातील प्रत्येक नवीन गोष्टीचे स्वागत करा. आणि या जन्मात तुम्हाला खूप काही दिसेल, फार काही दिसले जाणार नाही आणि याचेच नाव जीवन आहे. तुम्ही कर्तव्य बजावण्यासाठी या जगात आला आहात आणि तुम्हाला तुमचे कर्तव्य बजवायच लागेल. पण हे कर्तव्य बजावताना बाळा, देवाने तुला जे जीवन आनंदात आणि शांततेत जगण्यासाठी दिले आहे ते लक्षात ठेवा. इतरांना शक्य तितकी मदत करा आणि इतरांचे भले करून तुम्हाला जी शांती आणि आनंद मिळेल तो या जगातल्या कथेत सापडणार नाही. जेव्हा तुम्हाला असे वाटते आता तुमच्या जीवनातील सर्व काही पुरेसे आहे, तेव्हा तुम्ही अशा लोकांना मदत करा जे जीवनात अडचणीत आहेत आणि तुझ्या सहाय्याने त्या लोकांचे जीवन ढगाळ होईल आणि ते भरपूर काही तुला आशीर्वाद देऊन जातील. मग स्वामी तुम्हाला सांगतात की तुझ्या आयुष्यातील हे दुःख आता संपेल. माझ्यावर विश्वास ठेवून तुम्हाला मार्ग मी दाखवणार आहे आणि तुम्ही माझ्याने दाखवलेल्या मार्गावर नक्कीच चालू शकता. तरच तुम्ही आनंद आणि शांतीने परिपूर्ण व्हाल आणि या आनंद आणि शांतीचा तुमच्या जीवनावरही नक्कीच परिणाम होईल. आणि परिणाम असा होईल की तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे सर्व काही गोष्टी मिळतील आणि त्या गोष्टी मिळत गेल्या मग तुम्हाला सर्व काही समाधान लाभेल. आणि समाधान लाभले म्हणजे तुमचे जीवन जगण्यास तुम्ही अतिउत्तम ठराल. आणि तुमचे जीवन जगत असताना तुम्हाला कोणत्याच अडचणी नक्कीच येणार नाहीत आणि अडचणी आल्या तरी स्वामी तुमच्या पाठीशी नक्कीच उभे राहतील. एवढं मात्र खरं आहे. आणि तुमच्या जीवन जगत असताना तुम्हाला भरपूर गोष्टींच्या भीती वाटत असते, पण तुम्हाला भीती बाळगण्याची गरज नाही. स्वामी तुमच्या पाठीशी आहेत ना, मग भीती कशाची बाळगायची? मग भीती असेल तर मग भीतीला दूर करण्यासाठी भरपूर उपाय आहेत, ते मी तुम्हाला सांगतो. जी गोष्ट करायची तुम्हाला भीती वाटते तीच गोष्ट करा, मग भीतीचे मरण अटळ आहे. जर तुम्ही स्वतःलाच पूर्ण आत्मविश्वासाने व श्रद्धेने सांगितले मी या भीतीवर कब्जा करणार आहे
तर तुम्ही तसे करू शकाल. भीती हा तुमच्या मनातील नकारात्मक विचार आहे. त्याला समूळ उपटून टाका व त्याच्या जागी सर्जनशील विचार लावा. भीतीने करोडो लोकांना मारले आहे आणि आत्मविश्वास भीतीपेक्षा महानतम आहे. ईश्वर आणि शुभ गोष्टीतील श्रद्धेपेक्षा कोणतीही गोष्ट शक्तिशाली असू शकत नाही. भय व्यक्तीचा सर्वात मोठा शत्रू असतो. अपयश, आजार आणि वाईट मानवी संबंधांना भयच कारणीभूत असते. प्रेम भीतीला हाकलून लावते. प्रेम म्हणजे जीवनातील चांगल्या गोष्टींबद्दलची भावनिक आत्मीयता व अनुराग, प्रामाणिकपणा, एकात्मता, न्याय, सद्भाव आणि यशाच्या प्रेमात पडा. सर्वोत्तमाच्या खुशाल अपेक्षित जगा आणि ते सर्वोत्तम अपरिहार्यपणे तुमच्या दाराशी नक्कीच येईल. भीतीच्या सूचनांवर भीतीविरोधी विचारांनी प्रतिहल्ला करा. जसे मी सुंदर गातो, मी संयम, शांत, संतुलित आहे, असा विचार तुमच्यासाठी खूप लाभदायक ठरेल. मग तुम्हाला हतबल करणारे परीक्षेच्या वेळेपुरता होणारे विस्मरण हे पण भीतीमुळे नक्कीच होते. आणि यावर मात करण्यासाठी तुम्ही ठामपणे म्हणू शकता, ज्या गोष्टी जाणून घेणे माझ्यासाठी गरजेचे आहेत त्या सगळ्या गोष्टींबाबत माझी स्मृती पक्की आहे. आणि परीक्षेत तुम्ही मिळवलेल्या उज्ज्वल यशाबद्दलचा तुमचा मित्र, प्रिय व्यक्ती तुमचं अभिनंदन करत आहे अशी कल्पना करा आणि चिकाटी ठेवली तर तुम्ही नक्कीच जिंकाल. पाण्याची भीती वाटत असेल तर पोहणे शिका व तुमच्या कल्पनेत मनमोकळेपणाने पोहण्याचा आनंद लुटा आणि स्वतःला मानसिकरित्या पाण्यात उतरवा आणि पाण्याच्या गारव्याची आणि पोहण्याची रोमांचाची अनुभूती कल्पनेत घ्या आणि हे चित्र अत्यंत सजीव स्पष्ट करा. तुम्ही असे केले तर तुम्ही पाण्यात उतरून त्याला जिंकाल व जिंकायला बाध्य व्हाल. हा तुमचा मनाचा नियम आहे. जर तुम्हाला लिफ्ट सारख्या अरुंद जागेची भीती वाटत असेल तर मग मानसिकरित्या लिफ्टमध्ये प्रवास करा व त्यावेळी लिफ्टच्या विविध भागांना व त्याला कार्याला धन्यवाद द्या. तुमचं भय किती लवकर अदृश्य होते हे पाहून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. दोनच भय जन्मजात असतात, पडण्याचे भय आणि आवाजाचे भय. बाकीचे सगळे भय तुम्ही नंतर संपादित केलेले असतात. त्यांच्यापासून मुक्त व्हा. सामान्य भय उपयुक्त असते, असामान्य भय अत्यंत वाईट व विध्वंसक असते. सतत भीतीच्या छायेत वावरल्याने असामान्य भय, मानसिक विकृती व गंड निर्माण होतात. जेव्हा तुम्हाला हे कळते की तुमच्या अंतर्मनाची शक्ती परिस्थिती बदलू शकते आणि तुमच्या मनात दीर्घकाळापासून असलेली मनीषा पूर्ण करू शकते, तेव्हा तुम्ही तुमच्या असामान्य भयातून बाहेर पडू शकता. तुमच्या भीतीच्या विरोधी अशा तुमच्या इच्छेकडे तात्काळ लक्ष पुरवा. प्रेम अगदी निष्ठेने भयाला बाहेर हाकललेले. व तुम्हाला अपयशाची भीती वाटत असेल तर यशाकडे लक्ष द्या. आजाराला घाबरत असाल तर परिपूर्ण स्वास्थ्याचे चिंतन करा आणि अपघाताच्या भीतीने ग्रस्त आहात मग ईश्वराच्या मार्गदर्शनाचे व संरक्षणाचे मनन करा. मृत्यूची भीती वाटत असेल तर चिरंतर शाश्वत जीवनाचा विचार करा आणि ईश्वर म्हणजे जीवन आणि सध्या तेच तुमचं जीवन आहे. मग बदलीचा, प्रतिस्थापनेचा नियम हा भीतीवरील तोडगा आहे. तुम्हाला एखाद्या गोष्टीचे भय वाटत असेल तर मग त्या समस्येचे उत्तर तुमच्या इच्छेच्या रूपात हजर असते. जर तुम्ही आजारी आहात तर पूर्ण आरोग्याची इच्छा करा. जर तुम्ही भीतीच्या कैदेत आहात तर मग मुक्तीची इच्छा बाळगा. भाग्याची अपेक्षा करा. मानसिकरित्या चांगल्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करा आणि जाणून घ्या की तुमचं अंतर्मन नेहमी तुमच्या चांगुलपणाचे उत्तर देईल आणि ते कधीही चुकत नाही. तुम्हाला ज्या गोष्टीची भीती वाटत असेल त्या खरे तर अस्तित्वात नसतात. ते फक्त तुमच्या मनातील विचार असतात. विचार नेहमी सर्जनशील असतात. म्हणूनच जॉबने व सांगितले आहे की मला ज्याची भीती वाटत होती तेच माझ्या वाट्याला आले. म्हणूनच भीत्यापोटी ब्रह्मराक्षस असे म्हणतात. मग चांगले विचार करा, चांगलेच होईल. तुमच्या भीतीला नीट पारखा, तिला तर्काच्या कसोटीवर घासा आणि आपल्या भयावर हसायला शिका. हास्य एक अदृष्ट आणि उत्कृष्ट औषध आहे. तुमच्या विचारांशिवाय तुम्हाला कोणीही अस्वस्थ करू शकत नाही. इतरांच्या सूचना, त्याचे बोलणे किंवा धन्मया यांच्यात तुम्हाला अस्वस्थ करण्याची क्षमता नसते. ताकद तुमच्यात असते आणि जेव्हा तुमचे विचार चांगल्या गोष्टींवर केंद्रित झालेले असतात तेव्हा तुमच्या शुभ विचारांना ईश्वराच्या शक्तीची साथ असते. एकच निर्मितीक्षम रचनात्मक शक्ती आहे, ती म्हणजे सहज संवादाची शक्ती. या शक्तीत कोणताच संघर्ष नसतो. या शक्तीचा उगम प्रेमातून होतो. म्हणूनच तुमच्या भल्या विचारांसोबत ईश्वरी शक्ती असते, एवढं लक्षात ठेवा. म्हणून मनानं चिरतरून राहा. आणि तुमचं मन भरपूर काही बोलून जातं आणि तुमचं मन भरपूर काही सांगून जातं. म्हणून मनाला नेहमी आळा घाला. तुमचं अंतर्मन हे कधी वृद्ध होत नाही. त्याला स्थळकाळाचं बंधन नसतं. तो ईश्वराचा अंश आहे आणि जो अनादी आहे. आध्यात्मिक शक्तीवर वृद्धत्वाचा प्रभाव जाणवत नाही. धीर, दयाळूपणा, प्रामाणिकपणा, विनयशीलता, सद्भाव, शांती, सहज संवाद आणि बंधुत्वाची भावना ही गुणवैशिष्ट्ये नेहमीच चिरतरून असतात. या गुणांना आत्मसात केल्यास तुम्ही मनानं सदैव चिरतरून राहाल.
विकृती किंवा ऱ्यास फक्त वाढत्या वयामुळे किंवा वयपरत्वे होणाऱ्या आजारांमुळे होत नाही. आपलं वय किती आहे यापेक्षा काळाच्या भीतीमुळे आपल्या शरीरावर व मनावर वाईट परिणाम होत असतात. खरं तर वाढत्या वयाची अनाठायी भीतीच अकाली वृद्धत्व आणते. माझ्या आयुष्यात मी अशा प्रसिद्ध स्त्री पुरुषांच्या जीवनचरित्राचा अभ्यास केला आहे, ज्यांनी अधिक काळ नवनिर्मितीचं कार्य केलं आहे. काहींनी तर वृद्धत्वात असताना यश मिळवून आपलं श्रेष्ठत्व सिद्ध केलं आहे. आणि मी अशा अनेक व्यक्तींना भेटलो आहे ज्या खूप प्रसिद्ध नाहीत, पण त्यांच्या कार्यक्षेत्रापुरत्या त्या नामवंत आहेत. आणि यांच्यावरून असे लक्षात येतं की वाढतं वय हे मानसिक व शारीरिक शक्तीचं खच्चीकरण करत नाही व करूही शकत नाही. तो वैचारिक पातळीवर वयोवृद्ध झाला. मग ही गोष्ट आपण यातून एक जाणून घेऊ की कशा गोष्टी माणसासोबत घडत असतात. भरपूर गोष्टी या घडत असतात. मग लेखक म्हणतात की लंडनमध्ये माझ्या एका जुन्या मित्राला बऱ्याच वर्षांनी भेटलो. त्याचे नुकतंच 81 वर्षात पदार्पण केलं होतं. मग अनेकांसाठी ही आनंदाची पर्वणी असू शकते, पण तो मात्र उदास होता. मी जेव्हा त्याला पाहिलं तेव्हा मला थोडा धक्काच बसला. कोणतीही वैद्यकीय समस्या नसतानाही तो अतिशय अशक्त, दुर्बल दिसत होता. मग डॉक्टर मूर्ख आहेत, तो वैतागून म्हणाला. मला माहीत आहे की जगणं हाच मोठा आजार मला झाला आहे. मी त्याला त्याच्या अशा बोलण्यामागचं कारण विचारलं असता तो म्हणाला की मी सगळ्यांनाच नकोसा झालो आहे. माझी कोणालाच गरज नाही. तो ओरडला. आणि कशाला असावी? मी कोणाच्याच उपयोगाचा नाही. आपण जन्म घेतो, वाढतो, म्हातारे होऊन मरतो, हाच प्रत्येकाचा शेवट असतो. मला हे जाणवलं की त्यानं त्याच्या आजाराचे मूळ बरोबर ओळखलं आहे. आयुष्याकडे पाहण्याचा त्याचा नकारात्मक दृष्टिकोनामुळे तो जगण्यास वैतागला होता. आपल्या जगण्याला काही अर्थ नाही आणि आपण कुणाच्याही उपयोगाचे नाही असा चुकीचा मानसिक दृष्टिकोन त्याच्या आजाराच्या मुळाशी होता. त्याला फक्त त्याचं म्हातारपण जाणवत होतं, बाकी काही नाही. खरं तर तो वैचारिक पातळीवर वयोवृद्ध झाला होता. त्यामुळे त्याला वास्तविकतेत जाणवणारी भीती त्याचा अंतर्मन साकार करीत होतं. म्हातारपण म्हणजे शून्यपणाची पहाट. अनेक लोकांचा दृष्टिकोन हा दुःखी माणसासारखा नकारात्मक असतो. म्हातारपण म्हणजे शेवट असं समजून तो म्हातारपणाला घाबरतात आणि याचाच अर्थ ते जगण्याला घाबरतात. वाढलेलं वय म्हणजे आयुष्यातील नुसती निघून गेलेली काही वर्षे नसून ती अनुभवांची, शहाणपणाची शिदोरी असते. शहाणपण म्हणजे अंतर्मनातील शक्तीची जाणीव, जी तुम्हाला परिपूर्ण आनंदी व सुखी जीवन कसं जगावं याबाबत ज्ञान देते. वयाची 70 किंवा वयोवर्ष 80 किंवा म्हणजे मनुष्याचा शेवट ही संकल्पना डोक्यातून काढून टाका. या उलट असं वय म्हणजे संपन्न, सक्रिय आणि नवनिर्मिती करणाऱ्या जीवनशैलीचा उदय असू शकतो. तुमच्या आयुष्यातील ही वर्षे तुम्हाला अधिक समृद्ध बनवू शकतात. यावर विश्वास ठेवून अशी अपेक्षा तुम्ही करा, म्हणजे अंतर्मन ते सत्यात उतरवेल. बदल आत्मसात करा. म्हातारपण हे दुःखद नाही. वृद्ध होणं ही एक बदलाची प्रक्रिया आहे. त्याचं स्वागत आनंदानं व उत्साहानं करा. माणसाच्या आयुष्यातील प्रत्येक टप्पा हा कधीच न संपणाऱ्या वाटेवरच पुढचं पाऊल असतं. मग आपल्यातील आंतरिक शक्ती ही शारीरिक शक्तीच्या मर्यादा पलीकडची असते आणि आपल्याजवळ अशा अद्भुत संवेदना असतात ज्या आपल्या शारीरिक पंचकिरणावर सीमा पार करतात. आणि जीवन आध्यात्मिक व शाश्वत असतं. आपण कधीच वृद्ध होत नसतो, कारण जीवन म्हणजे ईश्वर आणि ईश्वर कधीच वृद्ध होत नाही. मग हे काहीतरी सांगतात आणि जे काही पुस्तकं असतात ते ईश्वरी जीवन आहे आणि ते जीवन हे सदैव नित्य नसून आणि नूतन, अनंत, अविनाशी आहे आणि सगळ्यांबाबत सत्य आहे. आयुष्य म्हणजे काय असा प्रश्न भरपूर लोकांना पडतो. मग त्याची एक गोष्ट आपण जाणून घेऊ. एका महिलेला एकदा विजेचा शोध लावणाऱ्या थॉमस एडिसन यांना विचारलं, मिस्टर एडिसन, वीज म्हणजे काय? ते उत्तरले, मॅडम, वीज ही वीज आहे आणि तिचा वापर करा. आपण वीज हे नाव अशा एका शक्तीला दिलं आहे जी अद्याप आपल्या पूर्णपणे कळलेली नाही आणि आपण विजेच्या सिद्धांताबाबत व वापरण्याबाबत अजूनही शक्य तितकं शिकतो आहे आणि तिचा वापर आपण अनेक प्रकारे करत असतो. वैज्ञानिक परिमाणांना डोळ्यांनी पाहू शकत नाही तरीही ते त्याला एक वैज्ञानिक सत्य म्हणून स्वीकारतात, कारण ते एकमात्र विश्वसनीय निष्कर्ष असतात जे इतर प्रयोगात्मक पुराव्यांशी जुळत असतात. आपण जीवनाला पाहू शकत नाही तरीही तिची अनुभूती घेतो आणि आपण जिवंत असून या सृष्टीतील चराचरातील सौंदर्य व त्यातील भव्यता याचा आस्वाद आपण घ्यायला आलेलो आहोत हे आपल्याला माहीत आहे. मनाला आणि आत्म्याला कधीच वृद्धत्व येत नाही म्हणून पुस्तक सांगतं आणि हे जीवन अनंत आहे आणि कारण त्यांनी तुम्हाला एकमात्र खरा ईश्वर म्हणून मानावं असं पुस्तकं सांगत असतात. जन्म, कुमारावस्था, तारुण्य, प्रौढपणा आणि वृद्धत्व या जीवनचक्रालाच कोणी जीवन म्हणत असेल तर तो खरोखरच दयेला पात्र ठरतो. अशा माणसांच्या आयुष्याचं कोणतंच ध्येय नसतं.
जगण्यासाठी कसलीच आशा नसते, त्याला आयुष्याला काहीच अर्थ नसतो. अशा निष्फळ विश्वासासोबत विफलता, साचलेपणा, दोषदृष्टी आणि आशाशून्यतेचे भाव येतात, ज्यांच्यामुळं तुम्ही अनेक प्रकारच्या मानसिक विकृतीकडे वळता. जर तुम्ही पूर्वीसारखं वेगानं टेनिस खेळू शकत नसाल, मग तुम्हाला मुलांप्रमाणे जोमानं पोहू शकत नसाल, तर त्यात काय झालं? तुमच्या शारीरिक हालचाली मंदावल्या असतील. तुम्ही नेहमीपेक्षा सावकाश जर चालत असाल, तर त्यात काय झालं? जीवन नेहमी नवी वस्त्र धारण करत असतं, ज्याला लोक मृत्यू म्हणतात. ती तर जीवनाच्या एका नव्या पैलूकडे सुरू होणारी यात्रा असते, हे लक्षात ठेवा. माझ्या व्याख्यानात मी सांगतो, असे लेखक म्हणतात की वृद्धत्व हे आनंदपूर्वक स्वीकारा आणि या वयालाही एक अनोखं सौंदर्य व शहाणपण प्राप्त झालेलं असतं. समाधान, प्रेम, आनंद, सौंदर्य, सुख, शहाणपण, समजूतदारपणा या गुणवैशिष्ट्यांना कधीही वृद्धत्व किंवा मरण येत नाही. ती अजरामरच असतात. आणि इमर्सन नावाचा एक कवी व तत्वचिंतक म्हणतो की आपण एखाद्या माणसाच्या वयाची वर्षे तेव्हाच मोजतो जेव्हा त्याच्याकडे मोजण्यासारखं काही उरलेलं नसतं. तुमचं चरित्र, तुमची मनाची गुणवत्ता, तुमची श्रद्धा आणि तुमचा विश्वास याची कधीच झीज होत नसते. तुम्ही तितकेच तरुण असता जितके तुम्ही समजता. म्हणून याची एक गोष्ट आहे. लंडनमधल्या कॅंगस्टन हॉलमधल्या व्याख्यानानंतर एक डॉक्टर सर्जनी माझ्याशी बोलत आले. असे लेखक म्हणतात, मी 85 वर्षाचा आहे. त्यांनी मला सांगितलं आणि मी रोज सकाळी ऑपरेशन करतो, दुपारी रोग्यांना तपासतो आणि संध्याकाळी वैद्यकीय व इतर वैद्यकीय जर्नलिस्टांसाठी लेख लिहितो. त्याचा दृष्टिकोन असा होता की ते तितकेच उपयुक्त आहेत आणि जितके ते स्वतःला समजत होते ते तितकेच तरुण होते. जितके तरुण त्यांचे विचार होते, ते मला म्हणाले, तुम्ही जे आता सांगितलेलं जे खरं आहे. व्यक्ती जितका स्वतःबद्दल बलशाली समजतो तो तितकाच बलशाली असतो. जितका तो स्वतःला मूल्यवान समजतो तो तितकाच मूल्यवान असतो. या डॉक्टरांनी वाढत्या वयाला अडसर मानला नाही असं मानणं चुकीचं आहे हे त्यांना माहीत होतं. त्याच्या बोलण्याचा शेवट असा होता की मी जरी उद्या मेलो तरी मी नवीन पैलूत लोकांना मदत करत असेन. सर्जरीच्या उपकरणांनी नाही, तर मानसिक व आध्यात्मिक सर्जरीद्वारे. म्हणून त्यांचे विचार खूप चांगले होते आणि त्यांचे विचार एकदम ग्रेट होते आणि त्यामुळेच ते व्यक्ती भरपूर जीवनात काही प्राप्त करू शकत होते. एवढं तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. तुमचे पांढरे केस अमूल्य ठेवा. मग तुम्ही म्हातारे झाला आहात, तुमचं वय झालं आहे हे असं समजून तुम्ही आलेल्या संधीला नाकारू नका. अशा विचारांनी मानसिक जडत्व येऊन मृत्यू ओढवतो. तुमच्या बाह्य मनानं जर स्वीकारलं की आता तुम्ही काही करू शकत नाही, तर तुमचं अंतर्मन तुमचा तो विश्वास खरा करून दाखवेल. काही लोक तिशीत म्हातारे होतात, तर काही 81 वर्षी पण तरुण असतात. तुमचं मन शिल्पकार, आर्किटेक्ट आणि डिझायनर असतं. नाटककार जॉर्ज बर्नार्ड शो हे वयाच्या 90व्या वर्षीही तितकेच सक्रिय होते. त्यांच्या मनाची कलात्मक गुणवत्ता कधीच सक्रिय कर्तव्याला कमी पडली नव्हती. वयाची 40 पार केली म्हणून नवीन नोकरीत घेतलं नाही असं अनेकांनी मला सांगितलं. नोकरी देणाऱ्याच्या दृष्टिकोनात निष्ठुरता जाणवते. त्यांच्यात करुणेचा व समजदारीचा अभाव आहे. काम मिळवण्यासाठी तुमचं वय 35च्या आतच असावं असं कोणताही नियम नाही. तसाच नियम असलाच तर त्यामागील तार्किक कारण हे वरवर पाहता बरोबर असलं तरी ते मुळात चुकीचं आहे. जर नोकरी देणाऱ्यांनी क्षणभर विचार केला तर त्यांना उमजेल की नोकरी मागायला आलेल्या व्यक्तीचं वय जरी जास्त असलं तरी तिच्या अनुभवाचा फायदा हा नोकरी देणाऱ्याला होऊ शकतो. एवढं त्यांनी त्यांच्या लक्षात आलं पाहिजे. म्हणून वाढतं वय हा सर्वात मौल्यवान ठेवा आहे. तुम्ही वाढत्या वयाबरोबर समंजसपणा, प्रेमळपणा, वक्तशीरपणा यांसारख्या गुणांनी ओतप्रोत भरलेल्या असता. वय परत्वे तुम्हाला आलेली समज, अनुभव याची किंमत कोणत्याही संस्थेसाठी, कंपनीसाठी अमूल्यच असते. कारण इतक्या वर्षात तुम्ही अनेक नियमांचं पालन करून ते अंमलात आणलेलं असतं आणि तुमचं वाढतं वय हे शहाणपणाचं, कौशल्याचं आणि समजदारीचं प्रतीक आहे. तुमची भावनिक आणि आध्यात्मिक परिपक्वता ही कोणत्याही संस्थेसाठी लाभदायकच ठरेल. 60च्या किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या लोकांना कधीच कमी लेखू नये. त्यांच्याकडे असलेल्या अनुभवाच्या आधारे आज ते वैयक्तिक समस्या हाताळण्यात, भविष्याच्या योजना करण्यात, निर्णय घेण्यात आणि इतरांना योग्य मार्गदर्शन करण्यात मोठी भूमिका बजावू शकतात. कारण त्यांच्या एखाद्या गोष्टीकडं, अगडं व घटनेकडं बघण्याचा दृष्टिकोन अर्थात आपल्यापेक्षा निराळा असू शकतो. तुमच्या वयाचा मान राखा. मग एक गोष्ट त्यातून मला समजली आणि मी तुम्हाला सांगतो. माझी एकदा हॉलिवूड चित्रपट लेखकाशी भेट झाली. असे लेखक म्हणतात, त्यांच्या कधीकधी किशोरावस्थेतील मुलाकरीताही कशा लिहाव्या लागतात व त्यांना एक स्टुडिओ एक्झिक्युटिव्ह तरुणांना सांगितलं की त्यांचं लेखन किशोरावस्थेतील मुलांना भावत नाही. ते किशोरावस्थेतील मुलांचं भविष्य जाणत नाहीत. हे ऐकून तो चित्रपट लेखक अतिशय दुखावला.
खरं तर भावनिक आणि आध्यात्मिक प्रगल्भता नसतानाही ते फक्त तरुण आहेत म्हणून त्यांची वाहवा करणं चुकीचं नाही. आणि तरुणपणात अनुभवांचा अभाव असतो, योग्य निर्णय घेण्याची क्षमता कमी असते, पण या सगळ्यांची उणीव वयपरत्वे भरून निघत असते. त्यामुळे आज वाढत्या वयाचा मान राखा. मी तरुणांची बरोबरी करू शकतो. त्याच्यावरून आपण एक गोष्ट बघू. मी अशा अनेक साठीतील किंवा अनेक साठी ओलांडल्या लोकांना पाहतो जे विनाकारण आजही तरुण दिसण्याचा आटापिटा करत असतात. यासाठी ते नको तेवढा व्यायाम, नको त्या कॉमिस्ट्रीचा वापर व आपला पैसा वाया घालवतात. अशामुळे कोणीही तरुण दिसत नाही. आपण तरुण दिसत आहोत असा स्वतःशीच ते वारंवार म्हणत असतात. अशा लोकांनी हे नेहमी लक्षात घ्यावे. माणूस जसा आतून असतो तसाच बाहेरून दिसतो. केवळ पोषक आहार घेऊन, नको तेवढा व्यायाम करून आणि नको त्या विचारांचा, त्या गोष्टींचा आधार घेऊन हे लोक स्वतःला तरुण ठेवू शकत नाही. त्यांना हे माहीत हवं की आपण आपल्या विचारांमुळेच तरुण अगर वृद्ध होत असतो. तुमच्या विचारांचा प्रभाव अंतर्मनावर होत असतो. तुम्ही मनानं तरुण आहात आणि तर मग तुमचं शारीरिक वय किती आहे ही गोष्ट महत्त्वाची ठरत नाही. म्हातारपणाची भीती तुम्हाला नक्कीच नाही पाहिजे. एक लक्षात ठेवा की एक गोष्ट होती की जॉब म्हणाला होता की मला ज्या गोष्टीची भीती वाटत होती तेच घडलं आहे. अनेक जण म्हातारपणाला घाबरतात, ते भविष्याबद्दलही चिंतित असतात. पण आपण म्हातारे झालो या विचारांना आपल्या आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. तुम्ही रसहीन जीवन जगू लागता आणि तुमच्या मनात सतत नकारात्मक भावना निर्माण होतात. पण म्हातारपणाची भीती मनातून काढून टाकलीत तर तुम्ही मनानं नेहमीच तरुण राहता. तुम्ही सकारात्मकतेनं आयुष्याकडे पाहू शकता आणि तुम्हाला नवनव्या कल्पना सुचू लागतात. तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टीत रस वाटू लागतो. तुम्ही अनेकांना योग्य मार्गदर्शन सल्ले देऊ शकता. एक लक्षात ठेवा, 110 वर्षाचा वृद्ध. आता मी भारतातील मुंबई शहरात व्याख्यानासाठी गेलो होतो असे लेखक म्हणतात. मग तेव्हा मी 110 वयोवर्ष असणाऱ्या तरुणाला भेटलो. हो, तो वयानं जरी मोठा असला तरी मी त्यांचं नाव तरुणच म्हणेन, कारण तो अतिशय सुंदर दिसत होता. त्याच्या डोळ्यात अनोखी चमक दिसत होती. त्यानं आनंदाने व समाधानानं उद्धत्वाचा स्वीकार केला होता. मग ते किती छान आहे आणि त्यांचे विचार तसे आहेत म्हणून त्यांच्यासोबत तसं घडत आहे हा विचार तुम्ही केला पाहिजे. मग त्या विचारामुळेच तुम्ही तसे घडत असता. याचंही खरं तत्व आहे. निवृत्ती हे एक धाडस आहे. मन कधीच निवृत्त होत नसतं. तुमचं मन पॅराशूट सारखं असतं. त्याचा योग्य तो वापर करणं गरजेचं असतं. नव्या कल्पना आत्मसात करण्यासाठी नेहमी तयार राहा. निवृत्त होणं म्हणजे सर्व काही संपलं अशी भावना काही जणांची असते. असं ग्रह धरणारे व घेणारे लवकरच मरणाला जवळ करतात. निवृत्ती एक असं नवं पर्व बनू शकतं. एक नवीन आव्हान असू शकतं. तुमच्या स्वप्नांच्या परिपूर्तीचा आरंभ असू शकतो. निवृत्त म्हणजे आता आपण काही करू शकत नाही, आता आपली गरज कुणाला नाही असा विचार करणं चुकीचं आहे. खरं तर तुम्ही निवृत्तीनंतर अशा काही गोष्टी प्राप्त करू शकता ज्या तुम्हाला आजपर्यंत जमल्या नाहीत. कारण वाढत्या वयाबरोबर तुमच्या अनुभवाच्या शिदोरीत वाढच होत असते. आणि दर्जेदार काम करा. माझ्या शेजारी फ्रँक डब्ल्यू याला नोकरीवरून जबरदस्तीनं कमी करण्यात आलं होतं. मग त्यासाठी कंपनीनं जरी नवीन नेमणुकीचे कारण दिलं असलं तरी त्याला हे माहीत होतं की तो आता 65 वर्षाचा झाला असल्यानं त्याला नोकरीतून कमी करण्यात आलं होतं. त्याच्या निवृत्तीकडे पाहण्याचा दृष्टिकोन निराळाच होता. तो म्हणाला की मी माझ्या आयुष्यात एक नवीन पाऊल पुढे टाकत आहे. मी आता त्या सर्व गोष्टी करून शकेन ज्या मला वेळेअभावी जमल्या नव्हत्या. मग फ्रँकचा दृष्टिकोन अतिशय अचूक होता. तो आता खऱ्या अर्थानं जीवनात जगण्यावर लक्ष केंद्रित करत होता. त्यानंतर अनेक वर्ष हौशीनं फोटोग्राफी केली. एक कला संस्थेत रितसर फोटोग्राफीचा अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यानंतर त्यानं अनेक प्रशिक्षण स्थळांना भेट दिली आणि ते देऊन तिथले फोटो काढले. तो आता एक चांगला व्याख्याता बनून इतरांना मार्गदर्शन करीत आहे. आजूबाजूला पाहिलं तर अनेक गोष्टी तुम्हाला आवडत निर्माण होईल. पण नवीन नवीन कल्पना रुजवा. आध्यात्मिक प्रगती करा. स्वतःच्या ज्ञानात अधिक भर घालून स्वतःला प्रगल्भ बनवा आणि मनाने सदैव चिरतरून राहा. नवनिर्माते बना, कैदी नको. वाढत्या वयामुळे कर्मचाऱ्यांच्यात भेदभाव होऊ नयेत म्हणून काही कायदे आहेत. पण अशा कायद्यांमुळे आपण इतरांचे विचार बदलू शकत नाही. एकदा 65 वर्षाचा माणूसही मानसिक, शारीरिक व भौतिकरित्या निशीच्या व तिशीच्या तरुणापेक्षाही निश्चितच वरचढ असू शकतो. आपलं वय झालं म्हणून समाज आपल्याला दूर लोटू शकत नाही. वाढत्या वयामुळे शारीरिक हालचाली संत होऊ लागतात. पण अंतर्मनाच्या प्रेरणेमुळे बाह्यमन अधिक सक्रिय व सावध व तत्पर आणि चपळ बनत असतं. मन कधीच म्हातारं होत नसतं. मग जॉब म्हणतो की जर तुम्ही काही महिन्यापूर्वी होतो तसाच आजही असतो तर किती बरं झालं असतं. त्या दिवसात ईश्वर माझं रक्षण करत होता. त्याचा आशीर्वाद रूपी हात माझ्या डोक्यावर होता.
त्याच्या साथीनं मी अंधारातून वाटचाल करत होतो. जसा मी माझ्या तरुणपणी होतो तेव्हा ईश्वराचं रहस्य माझ्या प्रार्थना मंदिरावर विसावलं होतं. मग तारुण्याचं रहस्य काय आहे? मग तुम्ही तारुण्यातील दिवसांचा पुन्हा नव्याने अनुभव घेऊ शकता. त्यासाठी तुमच्या अंतर्मनातील ऊर्जेला साथ घाला आणि तुमच्यात होत असलेल्या त्या ऊर्जेचा संपूर्ण संचार अनुभवा. आणि तुम्ही आध्यात्मिकतेनं भारावलेले गेले आहात. तुम्ही तरुण, उत्साही व अधिक शक्तिशाली झाले आहात. याचा अनुभव तेव्हाच घेऊ शकाल जेव्हा तुम्ही बाह्य मनानं व अंतर्मनानं आनंदी, समाधानी असाल. तुमच्या डोळ्यांना प्रकाशमान करणारी ती ज्योत दैवी ज्ञानाची आहे. तुम्हाला जे जे जाणून घ्यायचं आहे ते सर्व ती ज्ञानज्योती तुम्हाला दाखवते. तुमच्यातील सच्चेपणा हा तिच्यामुळेच अधोरेखित होत असतो व तुम्ही तुमच्या अंतर्मनाच्या मार्गदर्शनानुसार वाटचाल करत असता. कारण प्रकाशाचा एक किरणही अंधार दूर करू शकतो हे तुम्ही जाणता. सकारात्मक दृष्टिकोन तुमचा ठेवला पाहिजे. मी म्हातारा झालोय असं म्हणण्याऐवजी मी वयपरत्वे अधिक प्रगल्भतेकडे वाटचाल करत आहे असं म्हणा. म्हातारपण म्हणजे उतरती कळा, आजारपण, निरोगी योगी आणि असं सांगणाऱ्या सर्व माध्यमांकडे दुर्लक्ष करा, कारण ते खोटं आहे. अशा बाबींचा परिणाम तुमच्यावर होऊ शकतो व होऊ देऊ नका. मृत्यूचं भय न बाळगता जीवनाचं स्वागत करा. स्वतःला एका आनंदी, तेजस्वी, यशस्वी, संतुलित आणि शक्तिशाली रूपातच नेहमी पहा. तुम्ही मनानं कधीच म्हातारे होत नाही. लक्षात ठेवा, तुम्ही मनानं म्हातारे झालात तर मग तुमच्याकडं सर्व गोष्टी या येणार नाहीत. 9व्या वर्षी क्रियाशील मन. माझ्या वडिलांनी, लेखक असे म्हणतात की माझ्या वडिलांनी वयाच्या 65व्या वर्षी फ्रेंच भाषा शिकली आणि 70व्या वर्षी ते त्या भाषेतील पंडित बनले. 60व्या वर्षानंतर त्यांनी गॅलिक शिकायला सुरुवात केली आणि ते त्या विषयाचे ख्यातनाम शिक्षक बनले. आणि ते 99व्या वर्षी असताना त्यांचं निधन झालं. तोपर्यंत ते माझ्या बहिणीला उच्च शिक्षणात्मक मदत करत होते. वयाच्या 99व्या वर्षीही त्यांची बुद्धिमत्ता अतिशय तल्लख होती. खरं तर त्यांच्या तर्कशक्तीत वाढत्या वयाबरोबरच भरच पडत होती. आणि खरं वृद्धत्व हे मानणाऱ्या अवलंबून असतं. म्हणून ते तुम्ही काय मानता याच्यावर सर्व काही गोष्टी या अवलंबून असतात. एवढा तुम्ही नक्कीच विचार केला पाहिजे. मित्रांनो, वृद्धत्वाची भरपूर फळं आहेत. त्यांची त्वचा लहान बाळापेक्षा मऊसर असेल तो पुन्हा तारुण्याच्या दिवसाची अनुभूती घेऊ शकेल. वृद्धत्व म्हणजे ईश्वराचं सखोल चिंतन, मनन करणं होय. आणि तुम्ही एका अनंत यात्रेतील प्रवासी आहात याची जाणीव ठेवा. हे जाणीव तुम्हाला झाली म्हणजे त्या भजनीप्रमाणे तुम्ही म्हणाल त्यांना वृद्धपणात आणखीन फळं येतील. हे दष्टपुष्ट आणि शुद्र असतील. पण आत्म्याची फळं म्हणजेच प्रेम, आनंद, शांती, सहनशीलता, मृदुता, चांगुलपणा, विनम्रता, सहिष्णुता ही आहेत. त्यांच्या विरोधात कोणताच कायदा नाही. तुम्ही एका अशा अमर्यादित जीवनाचे पाल्य आहात ज्याला अंत नाही आणि तुम्ही शाश्वततेचे, अनंताचे वारस आहात हे लक्षात ठेवा. सहनशीलता, दयाळूपणा, प्रेम, आनंद, सुख, शहाणपण आणि समंजसपणा हे सर्व गुण आहेत ज्यांना वृद्धत्व कधीच येत नाही. ते आत्मसात करा. तुमच्या वागण्यातून ते जाणून घ्या आणि नेहमीच मनानं तरुण राहा. काळाच्या परिणामांच्या भीतीमुळे अकाली वृद्धत्व येऊ शकते. वाढतं वय म्हणजे आयुष्यातील कमी झालेले दिवस नव्हे, तर दिवसागणिक वाढतं जाणारे शहाणपण व अनुभव होय. वय वर्षे 65 ते 95 या तुमच्या आयुष्यातील नवनिर्मितीचा काळ असतो. वाढत्या वयाचं स्वागत करा. वाढतं वय म्हणजे कधी न संपणाऱ्या जीवनपदावर अधिक उंचीवर जाणं. ईश्वर म्हणजे जीवन. आता ते तुमचं जीवन आहे. जीवन हे अनंत, अनादी आणि स्वतःला नित्य नूतन करणारं असतं. हेच मानवाच्या बाबतीत सत्य आहे. मन हे अदृश्य स्वरूपात असतं. तुम्हाला एक मन आहे ते तुम्हाला माहीत आहे. तुम्ही वृत्तीला पाहू शकत नाही, पण तुम्हाला खेळाची वृत्ती, कलाकारांची वृत्ती, संगीतकाराची वृत्ती, वक्त्याची वृत्ती खरी असल्याचं माहीत असतं. तसंच तुमच्या मनात असलेली भल्याची वृत्ती, सत्याची वृत्ती आणि सौंदर्याची वृत्ती या देखील खऱ्या आहेत. तुमचे जीवन पाहू शकत नाही, पण तुम्हाला कळतं की तुम्ही जिवंत आहात. वृद्धत्व म्हणजे ईश्वराचं सखोल दृष्टीनं केलेलं चिंतन, मनन असतं. तारुण्यातील आनंदापेक्षा वृद्धत्वातील आनंद महान असतो. तुमचं मन आध्यात्मिक व मानसिक कार्यात मग्न होतं आणि तुम्हाला ईश्वराशी एकरूप होण्याची संधी मिळावी म्हणून म्हातारपणी तुमच्या शरीराच्या हालचाली मंदावतात. आपण कोणत्याही व्यक्तीचं वय तोपर्यंत मोजत नाही जोपर्यंत त्यांच्याजवळ मोजण्यासारखं काहीच उरत नाही. तुमची श्रद्धा आणि विश्वास कधीच नष्ट होत नाही. तुम्ही जसा विचार करता तसं तुम्ही असता. तुम्ही तितके शक्तिशाली असता जितके तुम्ही स्वतःला मानता. तुम्ही तितकेच उपयुक्त असता जितके उपयुक्त तुम्ही स्वतःला वाटता. आणि तुमचे पांढरे केस म्हणजे अमूल्य ठेवा आहे. आणि तुम्ही वय परत्वे आलेल्या अनुभवातून जो सुज्ञपणा, ज्या क्षमता व जी प्रतिभा मिळवलेली असते ती विकत असता. फक्त पोषक आहार, व्यायाम, महागडी औषधे तुम्हाला तरुण ठेवत नाही.
आपण जसा विचार करतो तसेच असतो. मग म्हातारपणाच्या भीतीनं शारीरिक व मानसिक खच्चीकरण होत असतं. मला ज्या गोष्टीची खूप भीती वाटत होती तीच माझ्या बाबतीत घडली असा विचार टाळा. जेव्हा तुम्ही स्वप्न पाहणं थांबवता, जेव्हा जीवनातून तुमचा रस उडून जातो, तेव्हा तुम्ही वृद्ध होता. जर तुम्ही चिडचिडे, हेकट, लहरी, हट्टीखोर, क्षुल्लक कारणावरून चिडणारे असाल तर तुम्ही वृद्ध असता आणि तुमच्या मनात ईश्वरीय सत्य व्यापून राहू द्या. तुम्ही अनंत जीवनाकडचं सातत्यानं न पाहता पुढं पाहत राहा आणि तुमची निवृत्ती एक अपूर्व संधी माना. तिचा पुरेपूर वापर करा. नवनवीन गोष्टीचा अभ्यास करा. नवीन आवड विकसित करा. आयुष्य आनंदानं, समाधानानं कसं जगता येईल याकडे लक्ष केंद्रित करा. नवनिर्मिते बना आणि समाजाचे कैदी नको. तुमच्या गुणांना व प्रतिभेला अति विनम्रतेच्या बुराखड्यात अडवू नका. प्रेम, आनंद, आंतरिक शांती आणि हास्य हे चिरतारुण्याचं रहस्य आहे. ईश्वर म्हणजे आनंदाची परिसीमा आहे आणि ईश्वराजवळ अंधाराच्या लवलेशही नसतो. कित्येक महान कलाकार, वैज्ञानिक, लेखक व इतर अनेकांनी त्यांची महानता वयाच्या 80 वर्षानंतर सिद्ध केली आहे. त्यामुळे तुम्ही जरी श्रेष्ठ असाल तरी तुमची इतरांना आज गरज आहे आणि हे लक्षात ठेवा. प्रेम, आनंद, शांती, सहनशीलता व तुम्ही सर्व काही लोकांना देऊ इच्छिता आणि ते तुम्ही नक्कीच दिले पाहिजे. आणि ते दिल्यानंतरही तुमच्या मनात काही खोट असेल तर मग ते तुम्ही सांभाळून घेतलं पाहिजे. कारण त्यामुळेच देव तुम्हाला नक्कीच चांगले आशीर्वाद देईल आणि चांगल्या गोष्टी तुमच्या जीवनात घडत असतील. व चांगल्या गोष्टी जर तुमच्या जीवनात घडल्या तर मग तुम्ही सर्व काही गोष्टीत अंमल होऊ शकता. आणि नक्कीच एवढं नक्की लक्षात ठेवा की तुम्ही कुठेही गेलात आणि काहीही तुम्ही म्हटले तरी स्वामींवर विश्वास ठेवा. कारण स्वामींवर जेवढा विश्वास ठेवाल तेव्हा सर्व काही तुमच्या आयुष्यात होत असेल आणि होत राहील. मग तुम्ही स्वामींचे नामस्मरण कधी विसरू नका. स्वामींचे नामस्मरण हे करतच राहा. कारण नामस्मरणामध्ये भरपूर ताकद आहे आणि नामस्मरणामध्ये जी ताकद आहे ती कशातच नाही. नामस्मरणाने तुमचे सगळे मार्ग हे मोकळे होत असतात आणि नामस्मरणाने भरपूर आयुष्यात बदल होत असतात. म्हणून स्वामी समर्थांचे नामस्मरण हे तुम्ही नक्कीच केले पाहिजे. कारण स्वामी समर्थांचे नामस्मरण करत असताना तुम्ही भरपूर गोष्टी ह्या मिळवत असता आणि त्या जपामुळे तुम्हाला भरपूर गोष्टी प्राप्त होत असतात. मित्रांनो, स्वामी समर्थांच्या जपाने तुम्ही भरपूर काही तुमच्या आयुष्यात भरपूर सोनेरी दिवस आणू शकता. मग ते कसे आणता येतील हे आपण जाणून घेऊ. लक्षात ठेवा की तुम्हाला नामस्मरण हे दररोज करायचे आहे आणि ते न चुकता करायचे आहे. मग ते कसे? तुम्हाला श्री स्वामी समर्थ हा नामजप करायचा आहे आणि ह्या नामजपाचे तुम्हाला 108 वेळेस हा नामजप करायचा आहे. आणि 108 वेळेस जर तुम्ही हा नामजप केला तर मग तुम्ही भरपूर गोष्टी या तुमच्या आयुष्यात चांगल्या मिळवू शकता. कारण या नामजपामुळे तुमचे मन अगदी शांत होईल आणि शांत झालेलं मन तुमचं सर्व काही करू शकेल. मग तुम्ही शांत मनाने तुमच्या कामात भरपूर गोष्टी प्राप्त करू शकता आणि तुमच्या कामात ज्या गोष्टी तुम्ही प्राप्त कराल त्यामुळे तुमचं आयुष्य नक्की सुधारेल. आणि तुमचं आयुष्य जर सुधारलं तर मग तुमच्या प्रार्थना नक्की स्वामी या स्वीकारतील आणि स्वामी भरपूर प्रार्थना तुमच्या स्वीकारत असतात आणि ते मान्य करत असतात. मग त्यानंतर तुम्ही तारक मंत्र म्हणायचा आहे. तारक मंत्राने तुमच्या सर्व ज्या त्रुटी असतील आणि तुमच्या जीवनात ज्या येणाऱ्या समस्या असतील त्या समस्यांचं तुम्ही निराकरण नक्कीच करू शकता. म्हणून तुम्ही तारक मंत्र नक्कीच म्हणला पाहिजे. तारक मंत्र म्हणल्याने भरपूर गोष्टींचं निवारण तुमचं आपोआप होऊन जाईल. म्हणून तुम्ही तारक मंत्राकडे अधिक लक्ष दिलं पाहिजे. कोणत्याही अपेक्षा न ठेवता अति विश्वासाने आणि त्यांच्या नावाचा सातत्याने जप केल्याने तुम्हाला स्वामींजींकडे नेई जाईल आणि शेवट तुम्हाला तुमच्या जीवनात सकारात्मक घडामोडींचा अनुभव येईल. तुम्ही तुमच्या भोवती स्वामींचं एक कवच तयार कराल आणि लोकांनी स्वामींच्या उपस्थितीचा अनुभव घेतला आहे. शब्दात स्पष्ट करणे कठीण आहे. मी स्वतः अनगिनत घटना अनुभवल्या आहेत ज्यामुळे मला प्रश्न पडला तर कसे. मग स्वामी नक्कीच तुम्हालाही दर्शन देतील आणि मग तुम्ही तारक मंत्र आणि स्वामींच्या नावांचा जप करा आणि नक्कीच तुम्हाला यातून तुमच्या जीवनामध्ये फरक बघायला मिळेल. जर का आजचा हा स्वामी संदेश तुम्ही पूर्ण बघितला असेल तर कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा. अरे तुम्ही लोक दुसऱ्याला देवाचा किती सद्गुरूचा धीर देता पण स्वतःचा मात्र त्यावर विश्वास नसतो. तुमच्या मनात संकल्प विकल्प उठतात. देवाने मदत केली तर बरं, नाही तर आम्हीच काहीतरी करू. पण या मुलांच्या बाबतीत असं नसतं. त्यांना आमच्यावर ठामपणे विश्वास असतो. त्यांची भक्ती निरागस आणि एकनिष्ठ असते आणि भगवंत अशाच भक्तीच्या दोरीने बांधला जातो. त्याला सर्व कामे टाळून भक्तांसाठी यावे लागते. देवावर विश्वास कसा करावा हे या लहान मुलांपासून मोठ्याने शिकवावे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, व्हिडिओ संपूर्ण
संपूर्ण बघित असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका व हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून हा स्वामी संदेश तुमच्यामुळे जास्तीत जास्त लोकांकडे पोहोचू शकेल. भेटूया आणखी एखाद्या अशाच नवीन संदेशासोबत. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामीचरणी हीच प्रार्थना की तुम्ही सदैव सुखी राहो, आनंदी राहो.